गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या श्री गुरुगौरविका पॉडकास्टमध्ये. येथे आम्ही गुरुदेवांचे भक्तांना आलेले वेगवेगळे दिव्य अनुभव ऐकण्यासाठी आपण जमत असतो. तर आज आपल्याला असेच अनुभव सांगण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आपल्या ज्येष्ठ गुरु भगिनी सौ आरती परब. काकू, आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या या मंचावर. तर काकू, पहिले तर आपलं म्हणजे थोडासा लोकांना परिचय व्हावा, आपली थोडी माहिती सांगा. म्हणजे आपलं बालपण, नंतर शिक्षण आणि पुढे या चरणी तुम्ही कसे वळला त्याच्याबद्दल थोडं सांगाल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मी सौ आरती अरविंद परब, पूर्वाश्रमीची प्रफुल्लता गावडे. माझा जन्म सर्वसामान्य कुटुंबामध्ये दहिसरमध्ये झाला आणि मी सर्वात मोठी होते आमच्या 6 भावंडांमध्ये. त्यामुळे जसं पूर्वीचं जीवन होतं तसं माझं आयुष्य व्यतीत झालं. म्हणजे घरात माझे वडील देवपूजा करायचे, पण आमच्याकडे कर्मकांड नव्हतं. संध्याकाळी आम्ही आरत्या करायचो, देवाचा परवचा सगळं असं होतं, पण फार असं काहीतरी देवाचं काही नव्हतं. पण देवाची आवड होती आम्हाला. आणि नंतर सगळं शिक्षण म्हणजे त्या वेळेपासूनच कदाचित गुरुदेवांची कृपा असावी गेल्या जन्मीची, त्यामुळे सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे माझं नोकरी शिक्षण झालं, माझं बँकेत मला नोकरी पण लागली आणि मग सगळं जसं सर्वसामान्य लोकांचं होतं तसं माझं आयुष्य व्यतीत होत होतं. हां, तर मग काकू, या प्रपंचाच्या ओघात मग तुम्ही इथे अध्यात्मात कसे वळला? गुरुदेवांची पहिली भेट कशी झाली त्याच्याबद्दल थोडं सांगा. माझ्या वडील मला पूर्ण म्हणजे परब्रह्मच होते त्या काळी. त्यामुळे वडिलांनी सांगितलं की आता तुझं लग्न करायचं आहे. तर त्यांनी जो मुलगा आणला, मी काही त्यांची चिकित्सा केली नाही आणि माझं लग्न ठरलं. म्हणजे लग्न आमचं 12 मार्च 1981 साली झाले. त्या दिवशी गुरुवार होता आणि शनिवारी पहिलं सत्संग मी मिस्टरांबरोबर गेले होते मालाडला कोणाच्या तरी. आणि सोमवारी आम्ही सकाळची एस टी पकडून अहमदनगरला गेलो.
पण मला यजमानाने काही म्हणजे गुरुदेवांबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. आणि माझी पण काही कारणामुळे माझी जरा मनस्थिती उद्विग्न होती. आणि आम्ही देवस्थानात 5 वाजता पोचलो. हातपाय धुवून आम्ही गुरुदेवांच्या दर्शनाला गेलो. तर आता जे मंदिरामध्ये तुळजाभवानीची तस्वीर आहे तिथे खाली गुरुदेव बसलेले होते. आम्ही गेलो, यजमानांनी नमस्कार घातला. तसा मी पण मग नमस्कार करायचा माहीत होता, त्यामुळे मी पण नमस्कार घातला. आणि नंतर असं झालं की गुरुदेवांनी सगळं विचारलं, तुझं लग्न कसं झालं, म्हणजे सगळी चौकशी करत होते. पण माझं काही त्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. मी माझ्या ह्याच्यामध्येच होते, विचारांमध्ये होते. आणि मग काय झालं, त्यांनी सेवेकरांना बोलावलं आणि हे प्रवासातून आले, यांना जरा चहा पाणी द्या म्हणून सांगितलं. तसं थोड्या वेळाने सेवेकरांनी आम्हाला हाक मारली. मग उठताना ह्यांनी नमस्कार केला, मी पण नमस्कार केला. मग आम्ही बाजूला गेलो, तिथे आमचं चहा झाला आमचा. परत आलो तरी गुरुदेव बसलेले आणि 1-2 माणसं यायला लागली होती. मग परत ह्यांनी नमस्कार केला. मग मी नमस्कार करून बसले. पण माझं अजिबात लक्ष नव्हतं काय चाललं आहे, ह्याच्यामध्ये मी माझ्या विचारांमध्ये होते. आणि नंतर थोड्या वेळाने गुरुदेव म्हणाले, बसा तुम्ही, आता मी माझी स्नान संध्या आणि पूजेला जातो म्हणून ते उठल्याबरोबर परत सगळ्यांनी नमस्कार केला. मग गुरुदेव आत गेले. आत जाऊन थोड्या वेळाने ते मंदिरात आले आणि मंदिरात त्यांनी ते आदल्याबरोबर परत नमस्कार घातला सगळ्यांनी. आणि मग काय झालं, आरती झाली. आणि त्या काळी गुरुदेव दर्शन द्यायला बाहेर परत येऊन त्या इथे बाहेर बसत असत. ते बाहेर आल्यानंतर सगळ्यांनी परत नमस्कार घालायला सुरुवात केली. माझ्या मनात आलं की काय आहे, किती वेळा नमस्कार करायचा. आणि माझ्या मनात हा विचार चालू असताना वरती गुरुदेव यांना म्हणतात, अरे तू तिला जर इतका वेळा वाकवशील ना तर ही पुढच्या वेळेला तुझ्याबरोबर येणार नाही. आणि मी जी उद्विग्न अवस्थेत जी झोपलेले होते ना, ती मी खडबडून जागी झाली. आणि केवळ ना मला त्यांनी नुसतंच जागं नाही केलं, मला सक्षम केलं आणि सहनशक्ती माझी खूप वाढवली त्यांनी. आणि त्यानंतर माझा प्रवास जेव्हा नगर म्हटलं की मी एका पायावर तयार होत असे. खूपच सुंदर. म्हणजे कसं की गुरुदेवांना भक्त मनकवडे म्हणतात, म्हणजे मनातलं ओळखणारे. आणि तसंच त्यांनी तुमच्या मनातली जी काही उद्विग्न मनस्थिती होती ती ओळखून परत काकांना सावध करून की बाबा इथं हिला अजून जास्त हे नको करू, आणि परत तुम्हाला सांभाळून घेतलं. म्हणजे तुम्हाला स्थिर केलं तिकडे. तुमची जी मनस्थिती तिथून शांतपणे की तुम्ही आता या चरणी या आणि ते स्थिर व्हा. आणि आय थिंक तुम्हाला त्याचबरोबर आय थिंक शक्ती दिली की प्रवास म्हणजे आपला जीवनातला म्हटला की तो खडबडीत असतोच, पण त्याच्यात ती भोगण्यासाठी जी काही शक्ती लागते तर ती सगळी तुम्हाला तिथे देऊन तुम्हाला स्थिर केलं. तर खूपच सुंदर. तर काकू याच आता तेव्हा तुमचं हे पहिलं दर्शन झालं आणि त्यानंतर तुम्ही आय थिंक स्थिरही तिथे झाला, तुम्ही नगरलाही जास्त वेळा जात गेला. तर त्याच अनुषंगाने मग तुम्हाला अजून पण खूप असे अनुभव आले असतील ज्याच्यामुळे तुम्हाला असं जाणवलं की हो की गुरुदेवांचं आपल्याकडे लक्ष आहे. तर त्याचबद्दल आम्हाला 1-2 सांगावे. म्हणजे मी तर खरं सुरुवातीलाच सांगते की भागवत काकू होते, त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. ते मला नेहमी म्हणायचे, एकट्याने नगरला जायचं नाही, मुलांना बरोबर घेऊनच जायचं नगरला. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत होतं. तर असं असल्यामुळे आम्ही गाणगापूरला पण कार्तिकी पौर्णिमेला जात असू. 8-8 दिवस, पण मुलगी लहान होती तेव्हा आम्ही 8 दिवस राहत असो. तिथे गुरुदेवांचं जे थोडं काय ऐकायला मिळायचं, कारण मुलगी लहान असल्यामुळे मला बसता यायचं नाही, पण जे ऐकायला मिळायचं ना त्याच्यातून बरेच विचार गुरुजींचे मनात ठसले. आणि आचरण आपलं कसं असावं, आपली दृढनिष्ठा कशी असावी, हे गुरुदेवांनी आम्हाला खूप शिकवलं. आणि काय झालं की 1987 साली माझे वडील त्यांचं 60 वर्षाचे रिटायर होणार होते पुढच्या महिन्यात, म्हणून आम्ही त्यांना घेऊन गाणगापूरला गेलो होतो. तर माझी बहीण पण होती, आई वडील होते. आणि मग काय झालं, गुरुदेवांशी बोलणं झालं, सगळं झालं. आणि नोव्हेंबरमध्ये माझे वडील रिटायर झाले आणि डिसेंबरच्या 31 तारखेला त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. ते गेल्यानंतर मी मोठी बहीण 6 भावंडांमध्ये मी मोठी बहीण असल्यामुळे थोडी जबाबदारी पण आली माझ्यावर. भावंडं लहान होती.
नाही म्हणायला चौघांची त्यांनी लग्न केली होती तेवढ्या ह्याच्यात पण बाकी परिस्थिती, आई पण लहानच होती वयाने 50-51 वर्षाची, त्यामुळे थोडी जबाबदारी आली. आणि मग दरवर्षी जानेवारी महिन्यात गुरुदेव मुंबईला येत असत. तर 5व्या-6व्या दिवशी मला यजमान माझे गुरुदेवांच्या दर्शनाला घेऊन गेले आणि मला ते सहनच होत नव्हतं. मी खूप रडत होते. मग गुरुदेवांना माझ्या यजमानांनी सांगितलं की असं असं झालं. ते म्हणाले, अरे असं कसं झालं? कारण त्यांनी 2 महिन्यापूर्वी वडिलांना पाहिलेलं होतं. मग ते मला एकच शब्द म्हणाले, मी आहे ना. आणि हा मी आहे ना, हा आशीर्वाद जो त्यांनी मला दिला ना, तो आजतागायत ते सतत माझ्याबरोबर आहे. मला कधीही अशी कशाची उणीव जाणवली नाही किंवा मला म्हणजे प्रत्येक वेळेला भरभरून मदत काय असते ना, ती गुरुदेवांनी मला दिलेली आहे. मला कधीच असं वाटलं नाही की मी आता एकटी आहे, माझं कसं होईल, हा मला कधीच प्रश्न नाही पडला. तर त्यामुळे आणि त्याच्यानंतर त्यात 87 सालाच्या पुढच्या त्रिपुरी पौर्णिमेला आम्ही गाणगापूरला गेलो होतो. मी, माझे यजमान, माझे सासरे आणि माझी मुलगी, आम्ही चौघं नमस्कार केला. तेव्हा गुरुदेव म्हणतात, अरे बघता बघता तुझी मुलगी एवढी मोठी झाली, तू काय मागत नाही, तुला मुलगा नको आहे का? तर आम्ही सगळे, आमच्याबरोबर खूप भक्त होते, सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे आणि आम्ही हसलो आणि नमस्कार केला. आणि त्यानंतर ही 87 सालची गोष्ट आहे. 88 साली मला ब्लड प्रेशरचा खूप त्रास झाला आणि त्याच्यामध्ये मला दिवस गेले. आणि मग ते जे काय असतं ना, ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना, म्हणजे साधे लोक जे आम्ही चाळीत राहत होतो, जसलोक हे हॉस्पिटल पण मनात पण आलं नसतं. मला आमच्या बँकेतले डॉक्टर म्हणाले, तू तिथे ये, तुझं ब्लड प्रेशर मी पाहीन, तिथली डॉक्टरीन तुझं बाकीचं सगळं बघेन. मला सगळ्या तऱ्हेची आर्थिक मदत तिथे मिळत गेली. सगळे म्हणजे डॉक्टर इतकी माझी काळजी दोन्ही डॉक्टर घेत होते की मी त्या मॅडमकडे जाऊन आल्यानंतर ऑफिसमध्ये डॉक्टरांना सांगायला गेले तर ते म्हणाले, हां मला सांगितलं तिने, हे असं असं तुझं आहे, तसं असं आहे. आणि मला अगदी VIP ट्रीटमेंटमध्ये माझी पूर्ण प्रेग्नन्सी गेली आणि मला मुलगा झाला. तो अतिशय आनंदाचा क्षण होता. म्हणजे मला डॉक्टरनेच त्याला पूर्ण वरपासून खालपर्यंत बघून ते अक्षरशः अनाऊन्स करत होती, कोणी असेल चाइल्ड स्पेशालिस्टाने या, आणि माझ्या गळ्यावर ठेवला. मला म्हणाली, ज्याच्यासाठी तू एवढा कष्ट काढलं ते त्याचं हे फळ आहे. पण तिने मला सांगितलं होतं की तू खूप औषधं घेतलीस, त्यामुळे याला कावीळ होणार, आणि कावीळ झाली ना तर तू घाबरू नको, आपण त्याच्यावर उपाय आहे. म्हणजे त्याचं रक्त पूर्ण बदलू शकतो आणि मग त्याचं ड्राउझी ब्लड जाऊन तो फ्रेश रक्त गेल्यानंतर तो व्यवस्थित होईल. तर त्याप्रमाणे गुरुवारी त्याचा जन्म झाला. शनिवारीपासून हा अजिबात दूध पिईना. आणि मग रविवारी देवाची कृपा, देवाचं जे काय असतं ते त्या क्षणी, त्या 2.5 महिन्यात माझा चुलत भाऊ विवेकानंद गावडे त्या जसलोक हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजीला नोकरी करत होता. त्या दिवशी रविवार असल्यामुळे त्याच्या ग्रुपचं ब्लड त्याला एकच बाटली मिळाली त्यांना, आणि त्यावेळेला एड्स खूप होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, ते पूर्ण ब्लड चेक होईपर्यंत 3 तास गेले. तर 7 वाजता श्रीनिवासला ते घेऊन गेले आणि 12 वाजता आमच्या हातात आणून त्यांनी दिला. आणि खूप म्हणजे त्याच्यानंतर त्याला काही प्रॉब्लेम झाला नाही. पण माझे यजमान लगेच नगरला गेले, गुरुदेवांना सांगितलं असा मुलगा झालेला आहे. तर त्यांनी आनंद व्यक्त केला. मग हे म्हणाले, आता मला त्याचं नाव काय ठेवायचं ते तुम्हीच सांगा. ते म्हणाले, अरे मुलं तुमची, नावं तुम्हीच ठेवायची. तरी हे म्हणाले, नाही तुम्ही सांगा. मग त्यांनी त्याचं नाव श्रीनिवास सुचवलं. त्याप्रमाणे आम्ही त्याचं नाव श्रीनिवास ठेवलं. आणि जसं तो मोठा व्हायला लागला त्याचे दात प्रचंड किडके होते. तर शाळेत एकदा ते कॅम्प असतो, त्या कॅम्पमध्ये त्याच्या ज्या बाई होत्या, म्हणजे डॉक्टर होते, त्यांनी सांगितलं की अरे ह्याचे दात एवढे कसे वाईट. तर मला म्हणाले, तुम्ही काय औषधं घेतली होती का त्या वेळेला? तर मी म्हटलं, हो मला हायपरटेन्शन खूप होतं त्यामुळे औषधं. ते म्हणाले, तुम्ही खूप नशीबवान आहात की
कॅल्शियम डिफिशियन्सीने मुलांची जन्मताच हातापायाची हाडं वाकडी असतात, पण ह्याचं फक्त दातावर गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही खूप नशीबवान आहात. हे डॉक्टरनी त्यावेळेला दिलेला निर्वाळ आहे. तर त्यामुळे गुरुदेवांनी खूप म्हणजे खूप काळजी आमची घेतलेली आहे, आमच्या पूर्ण कुटुंबाची काळजी घेतलेली आहे. बरोबर. ह्याच्यात ना 2-3 गोष्टी अशा एकदम नोट करण्यासारख्या आहेत. एक तर की गुरुदेवांनी कसं तुमच्यावर म्हणजे तुम्हाला काय पाहिजे किंवा तुमच्यासाठी काय योग्य असेल तर ते त्यांनी तुम्हाला एकतर ते इच्छा असेल कदाचित, पण ते तुम्हाला योग्यतेने ते दिलेलंच आहे. आणि नंतर मग मी आहे ना या वाक्यातच सगळं काही आहे की कसं त्यांनी तुमच्या पूर्ण आयुष्याची काळजी किंवा तुम्हाला जे योग्य असतील, योग्य व्यक्ती भेटायला पाहिजे ते सगळं करून तुमचं सगळं उदरनिर्वाह पूर्ण आय थिंक सांभाळून घेतलेलं आहे. आणि गुरुदेव खूपदा असं म्हणायचे की तुम्ही फक्त भक्ती करा, काळजी मी करतो. म्हणजे तुम्ही चिंता करू नका, चिंतनात किंवा गुरु नामस्मरणात तुम्ही वेळ आपला हे करा. आणि इथे पण ना अजून एक सांगावंसं वाटतं की गुरुदेवांनी पण योग्य ना मार्गदर्शन म्हणजे लहान गोष्टींमध्ये पण आपलं त्यांचं मार्गदर्शन कसं उपयुक्त आहे याचं एक उदाहरण म्हणजे की गुरुदेवांनी जे नाव ठेवलं आहे त्यांच्या मुलांचं श्रीनिवास, ते पण किती आहे सुंदर की ते पण एक श्रीकृष्णांचंच नाव आहे. आणि ते जेव्हा आपण म्हणजे ते हाक मारत असतील तेव्हाही त्याच म्हणजे मुलाला हाक मारण्याच्या अनुषंगानेच त्याचं पण नामस्मरण होत राहिलं. तर ते पण कसं म्हणजे सगळ्याच गोष्टीत गुरुदेवांनी आशीर्वाद दिलेलेच आहेत आणि परत योग्य ते आचरण तुमच्याकडून घडून घेतात ते आणि करतच आहेत ते. म्हणजेच करत असतात. आणि आमच्या पूर्ण कुटुंबावर त्यांची कृपा आहे. म्हणजे दुसरं म्हणजे आम्ही जेव्हा बैठकीला नगरला जात असू, इतर वेळेचं मला माहिती नाही, पण आम्ही जात असताना गुरुदेव माझ्या यजमानांचं नाव अरविंद आहे, तर त्यांना ना ते असं बैठकीमध्ये अरविंद नाव घ्यायचे. ते कसं घ्यायचे की एखादं कमळ फुलतंय म्हणजे अरविंद असं 3-4 वेळा तरी ते नाव घेत असत की आपल्याला ना ते आतून असं यायचं की ते कमळ हळूहळू फुलतंय. इतकं सुंदर नाव घ्यायचे ते त्यांचं. आणि ते खूपच त्यांची कृपादृष्टी आमच्यावर आहे आणि अशीच आमच्यावर कृपादृष्टी त्यांनी अखंड ठेवावी. आणि किती वेळ अजून तर माझ्या शेवटच्या श्वासाला पण त्यांचंच नाव माझ्या मुखी असावं एवढीच मी त्यांना प्रार्थना करते. हो काकू, आता तर तुम्हाला खूपच सुंदर म्हणजे अनुभव आलेलेच आहेत आणि तसंच तुमच्याकडून छान सेवा पुढील आयुष्यात पण घडत राहो हीच प्रार्थना करून आपण इथेच थांबूया. श्री गुरुदेव.